सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कमेंट्स मध्ये अशी मागणी केलेली आहे की सर प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ काय राहील तो तुम्ही कॅल्क्युलेट करून द्या. तर काल आपण मला माहितीच आहे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन कॉम्पिटिशन्स मध्ये कट ऑफ काय राहणार आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यासाठी आपण चेट टेबलचा वापर सुद्धा केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तो कॅल्क्युलेट करू शकता मित्र. परंतु आता काही उमेदवाराची मागणी असल्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गांचा कट ऑफ काढण्याचे प्रयत्न करूया. बघा, हा एक अंदाज आहे. याच्यामध्ये थोडाफार एरर राहत असतो, एक लक्षात घ्यायचं. कमी जास्त एक म्हणजे 4-5 मार्काचा फरक याच्यामध्ये राहीलच आणि तो साहजिकच आहे, कारण ही एक शेवटी नियर अबाउट कॅल्क्युलेशन्स असते मित्र, बाकी काही नाही. आणि याच्यावरनं फक्त एकच आपला फायदा होतो की आपल्याला जेव्हा प्राधान्यक्रम द्यायचे असतात तेव्हा आपण त्याच्या विभागाचा त्या त्या जिल्ह्याचा जर आपण कट ऑफ बघितला तर आपला जे आपल्याला जे प्राधान्यक्रम द्यायचे असतात ते अॅक्युरेट देता येतात, ती मदत घेऊन. हाच याच्या मागचा उद्देश आहे, बाकी याच्या मागचा काही असा दुसरा उद्देश नसते. तर ठीक आहे, मी आता एक इथं स्क्रीन शेअर करतो. त्या स्क्रीनवर कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, प्रवर्गानुसार मार्काचं डिस्ट्रीब्युशन आपण घेतलेलं आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं की आपण एकूण जागेची संख्या जी आहे ती 13,000 घेतलेली आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. तर सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या सुद्धा आपण घेतलेली आहे. ती घेतली आपण 1,70,000. ही थोडीशी याच्यापेक्षा जास्त आहे, पण एक राऊंड अप म्हणून मी तो आकडा 1,70,000 घेतलेला आहे. आणि आपल्याला आज काढायचं आहे ओबीसी कट ऑफ मार्क्स काढायचे आहेत. म्हणजे जे काही टॅटचे मार्क्स आहेत त्या टॅटच्या मार्क्सचा ओबीसीच्या प्रवर्गाचा कट ऑफ काय राहणार आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्वप्रमाणपत्र केलेल्या उमेदवारांची संख्या माहित पाहिजे, तर ती आपण इथे घेतलेली आहे 1,70,000. त्याच्यानंतर इथं आता मला पाहिजे की ओबीसी 19% जे आरक्षण आहे ओबीसीला 19%, त्यानुसार त्यांच्या वाट्याला किती जागा येतात हे सुद्धा त्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आपण काय करणार आहे की एकूण जागा जर 13,000 आपण पकडल्या तर 13,000चं आपण 19% काढणार आहे. आणि 19% किती येते ते मी काल सुद्धा इथे एक आपण चार्ट दिलेला आहे वेगवेगळ्या प्रवर्गाचा, मुद्दामून आपल्या शिक्षक उमेदवारांना त्यांचा कट ऑफ काढता यावा त्यासाठी दिलेला आहे. बघा, ओबीसी 19%, एकूण जागा किती घेतल्या आपण 13,000, ओबीसीच्या वाट्याला किती येतात 2,470. मग आपल्याला इथं 2,470चा आकडा टाकावा लागेल. म्हणजे ओबीसीच्या वाट्याला येणाऱ्या ज्या काही जागा आहेत त्या आहेत 2,470, इथे मी टाईप केलेले. आता ओबीसीच्या वाट्याला 2,470 जागा आहेत. एकूण जे काही सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या 1,70,000 आहे. त्यावरून स्टेप फर्स्ट मध्ये तुम्हाला पर्सेंटाईल काढायचं. आता पर्सेंटाईल कसं काढायचं, तुम्ही इथं फॉर्म्युला दिलेला आहे, हा पर्सेंटाईल काढायचा आहे. बघा, इथं एकूण आपण सेल्फ सर्टिफाईड जे काही सेल्फ सर्टिफिकेशन केलेले उमेदवार आहेत त्यांची संख्या आहे 1,70,000. आणि ओबीसीच्या वाट्याला, कारण ओबीसीचा कट ऑफ काढतो, मग ओबीसीच्या वाट्याला आलेल्या ज्या काही जागा आहेत 13,000पैकी 19% नुसार 2,470 आहेत. इथं आपल्याला 2,470 हे आपण इथं टाकू. त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन करायचे. तर आपण जर समजा मॅथमॅटिक्सचा विचार केला तर हा झिरो, हा झिरो, हा झिरो आणि हा झिरो कॅन्सल होईल. म्हणजे 1,000
700 काय करावं लागेल, 2470 ला भागावं लागेल. तर मी इथं मोबाईल घेतोय बघा, आणि या मोबाईलचं कॅल्क्युलेटर इथं वापरतोय, आणि याचा आपण भागाकार करून बघणार आहे. याचा भागाकार काय येते ते आपल्याला बघायचंय. बघा, हे कॅल्क्युलेटर आपण ओपन केलेलं आहे, आणि याच्यामध्ये 2470 घेतलेले आहेत आपण ओबीसीच्या जागा. त्याला आपल्याला भागीला करायचं आहे. हे जर 2 झिरो कॅन्सल झाले तर 1700, 1700 ने त्याला भागायचं आहे, आणि 1.45 याचं पर्सेंटाईल येते. 1.45 हे जे आहे, हे याचं पर्सेंटाईल येते. 1.45 काढलं आपण याचं पर्सेंटाईल. आता हे पर्सेंटाईल आपल्याला याचा टॉप काढायचा आहे. 1.45 याचा काय करायचा आहे, टॉप काढायचा आहे. तो सेकंड स्टेप मध्ये आपण याचा टॉप काढणार आहे. हा मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे. बघा, इथं आपल्याला 1.45%चा टॉप काढायचा आहे. 1.45 याचं टॉप पर्सेंट काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं, हे जे 1.45 आहे याला 100 मधून मायनस करायचं आहे. इथे येईल 1.45, याला 100 मधून आपण मायनस करू. मायनस केल्यानंतर काय येईल इथं ते आता आपल्याला बघायचं. इज इक्वल्स पुन्हा आता आपण जर आपलं कॅल्क्युलेशन्स आपल्याला ओरली येत नसेल तर आपण मोबाईलचा वापर करू. 100 मायनस 1.45 हे येते 98.55. तर इथं आपण घ्यायचं आहे 98.55. हे झालं मित्र याचं पर्सेंटाईल आपण काढलेलं आहे. काय काढलेलं आहे, पर्सेंटाईल. म्हणजे 1.45 टॉप पर्सेंट काढलं याचं 98.45 पर्सेंटाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठीचा झेड टेबल उलटा वाचायचा. 98.45 याच्यासाठीचा जो काही झेड टेबल आहे, तो झेड टेबल आपल्याला उलट त्याचं वाचन करायचं आहे. म्हणजे 98.45 कुठे येतो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर इथं आहे 98.45. आता हा कशाच्या जवळ येते त्यासाठी तुम्हाला झेड टेबल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून मी इथं दिलेलं आहे की झेड टेबलचं आपल्याला उलट वाचन करायचं आहे. सरळ नाही करायचं, उलट वाचन करायचं आहे. म्हणजे 98.55 हा कुठल्या कॉलम मध्ये येते आणि कुठल्या रो मध्ये येते ते बघायचं आहे आपल्याला. आणि 98.55 तिथं समजा नसेल तर मग आपण काय करू की त्याच्या जवळची फिगर घ्यायची आहे. कारण हा इथं 98.55 आहे. तर थोडस माझ्या टाईप करताना इथे एक मिस्टेक झालेली आहे. 45 झालं, याला 55 पाहिजे. मी करेक्ट करतोय, इथं 55. आता झेड टेबल आपण उलटा बघायचं आहे. त्यासाठी मी या स्क्रीनवर झेड टेबल शेअर करतो. बघा, 98.55 ना एकदा पण याला समजून घेऊ. 98.55 कुठल्या कॉलम मध्ये येते आणि कुठल्या रो मध्ये येते. व जे असते त्याला कॉलम म्हणतात, आडवं जे असते त्याला आपण रो असं म्हणतोय. तर मी आता इथं झेड टेबल शेअर करतोय. बघा, या स्क्रीनवर आता झेड टेबल घेऊ आपण. हा झेड टेबल आहे. आपल्याला आकडा लक्षात ठेवायचा आहे 98.55. मग आता 98.55 कुठे आहे सध्या, हे तर मायनस साठी आहे झेड टेबल. आपल्याला प्लस साठी याला घ्यावं लागेल.
प्लसचा झेड टेबल घेतोय मी, बघा हा आहे. आणि याच्यामध्ये 98-55 बघायचे आहे आपल्याला. तुम्ही जर बघितलं तर हे इथं दिसेल तुम्हाला 98 आणि 98 हा 21 आहे. त्याच्यानंतर 98-30 आहे, 38 आहे. तर आपल्याला जायचं आहे 98-55 जवळ. तर 98-57 आहे, बघा 55 नाही, 98-57 आहे. 98-57 नंतर जर विचार केला आपण तर पुढे 98-61 आहे. म्हणून आपल्याला हा 98-57 पाहायचा आहे. मग 98-57 हा कोणत्या कॉलम मध्ये आलेला आहे, कोणत्या रो मध्ये आहे, तर 2.1 आहे. बघा इथे आहे 2.1, 2.1. आणि याचा आता आपल्याला हे घ्यायचं आहे वरचा कॉलम. हा कॉलम किती आहे तो बघायचा आहे आपल्याला. 2.1 आणि हा 0.1 म्हणजे 2.109. याच्या ऍडिशन जर केलं आपण 2.1 आहे तिकडे, तर 2.19 येते. 0.19. बघा इथं 98-55 पुन्हा आपण बघूया. 98-74 आहे, 98-53 येते 2.1. आणि या रो मध्ये इथं 2.1 आलेला आहे आणि इकडे आलेला आहे कॉलम मध्ये 0.9. हे 2.19 दोघांचं ऍडिशन. तर आता आपल्याला पुन्हा इथं आलेलो आपण आता इथं 2.19, 2.19, कारण आपण झेड टेबलचं रिडिंग उलट केलेलं आहे, उलटा तो वाचलेला आहे, त्याच्यावरून 2.19. मग आता पुढची जी स्टेप आहे त्याच्यावर आता आपल्याला कट ऑफ काढायचं आहे. ओबीसीचा मार्क्सचा कट ऑफ काय राहणार आहे, त्याचा फॉर्म्युला आहे मार्क इज इक्वल्स टू मीन प्लस हा जो झेड आला, झेड इंटू एस डी आहे. आणि एस डी आणि मीन हा मागचा जो डेटा होता परीक्षेचा त्याचा आपण घेतलेला आहे. एस डी येथे मित्र त्यावेळेस एक्सेल शीट वरून त्याला काढता येते. तो 98 आलेला आहे. आणि इथं झेडच्या जवळची जी संख्या आहे ती आहे, हे इथं दिलेली आहे आपण 2.19. ही फिगर इथं टाकायची 2.19. याला एस डी मागच्या डेटावरून आपण काढलेला आहे, तो 12 आहे. आणि आता याला आपण जर सॉल्व्ह केलं तर काय मिळते ते आता बघायचंय. याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. 98 ऍज इट इज याला आपण जसं त्या तसंच द्यायचं आणि 2.19 गुणिले 12 करायचं. पुन्हा तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करा किंवा ओरली येत असेल तर ओरली सुद्धा आपण करू शकतो. 2.19 मल्टिप्लाइड बाय आपण 12 केलेला आहे 26.28 अशी फिगर येते. 26.28 अशी फिगर आलेली आहे. आता या दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. 98 प्लस 26.28. आता याचं ऍडिशन करतो. प्लस 98 आणि याच्यामध्ये 26.28 आपल्याला ऍड करायचं आहे. 124.28, 124.28 म्हणजेच नियर अबाउट 124 मार्क्स ज्यांना टॅट मध्ये आहेत त्यांचं ते सेफ झोन मध्ये आहेत असं आपण म्हणूया. आणि या खालचे जे मार्क्स 120 प्लस पासून तर 124 पर्यंत हे बॉर्डर झोन मध्ये आहेत. तर 124 किंवा 125 हा ओबीसीचा कट ऑफ राहणार आहे. हे आले आपले कट ऑफ मार्क्स. कशाचे काढले आपण? 124 किंवा 125 हा टॅटचा कट ऑफ जी काही आता शिक्षक भरती होत आहे
शिक्षक भरती 2025 त्यामध्ये राहण्याची दाट शक्यता. नियर अबाउट फिगर आहे, मी इथं नियरली इक्वल्स टू नाही दिलं, हे लक्षात घ्या. नियर अबाउट फिगर आपण काढलेली आहे. होऊ शकते याच्यामध्ये एखादा दुसरा मार्क्स कमी होईल किंवा एखादा दुसरा मार्क्स वाढेल, ते काही सांगता येत नाही. शेवटी कसं असते की हे विषयावर सुद्धा अवलंबून आहे. याच्यावर काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्याच्यामध्ये तुमचा सब्जेक्ट करते, तुमचा प्रवर्ग तर आपण ओबीसी घेतलेला आहे. ओबीसीचा प्रवर्ग सुद्धा याच्यावर इफेक्ट करते, किंवा या ओबीसी मध्ये काही महिलांचं समांतर आरक्षण असते, ते सुद्धा याच्यावर परिणाम करत असते. म्हणून हा एक्झॅक्ट नाही आहे आकडा, हा नियर अबाउट आपण काढलेला आकडा. तर याप्रमाणे आपण ओबीसीचा कट ऑफ काय राहणार आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी कॅल्क्युलेशन न सविस्तर तुम्हाला काढून देईन. किंवा अमुकच राहील तमुकच राहील, त्याला कुठला तरी बेस असला पाहिजे. तो सांगताना आपण एक फॉर्म्युलेचा बेस घेतलेला आहे. मॅथमॅटिक्स मध्ये जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. तर ठीक आहे, पुन्हा एकदा माझी एक आपल्याला विनंती राहील, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला एखाद्या प्रवर्गाचा आणखी आपण टॉप एक दोन प्रवर्गाचा कट ऑफ काढू, किंवा आपले जर काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जर कमेंट्स मध्ये सांगितलं की आमचा हा प्रवर्ग आहे त्याचा आम्हाला कट ऑफ काढून द्या, तर तो निश्चितच काढू. एक काहीतरी विजय वाले आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की सर आमचाही काढा, त्यांचा पण आपण काढून देऊ. पण एक एक याला आपल्याला क्रमाने घ्यावं लागेल, कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागते, थोडासा वेळ लागतोय, त्यामुळे व्हिडिओची सुद्धा लांबी वाढते.